तो शिजून खाऊ घालण्यापेक्षा तो पॉइझन सारखा तो शालेय पोषण आहार ही जी योजना आहे ती आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आजपासून त्या ठिकाणी बंद करतोय। आम्ही आमच्या प्राथमिक शाळेमध्ये दुपारची जी मध्यान्ह भोजन योजना आहे ती त्या ठिकाणी बंद करतोय। आम्ही आमचे ग्रामस्थ जरी काही कुटुंबांची परिस्थिती नसेल तर आम्ही आमच्या योगदानातून त्या कुटुंबांना त्या प्रकारचं त्या ठिकाणी पुरवठा करू। परंतु आजपासून काळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पोषण आहार योजना ही राबवली जाणार नाही, कारण आम्हाला दुपारच्या फुकटच्या भोजनापेक्षा त्या मुलांचं जे आरोग्य आहे ते खूप महत्वाचं आहे। कोटी उड्डाणं घेणारं सरकार जे आहे त्याच्यात तुमचा विश्वास काय होत आहे, फक्त योजनेच्या दाखवायच्या त्या स्वार्थापोटी दाखवल्या जातात की काय, त्याच्यातून मलाई गोळा करण्यासाठी या योजना आणल्या जातात की काय, हा प्रश्न इथं हे सगळं मटेरियल पाहिल्यावर त्या ठिकाणी उपस्थित होतोय। कुठल्याही प्रकारच्या ज्या शासकीय योजना आहेत भोजनाच्या बाबतीतल्या अशा प्रकारच्या निकृष्ट मालाचा पुरवठा करण्यापेक्षा तो त्या योजना बंद केल्या शासनाने तर बरं होईल। नियंत्रण नाही पूर्ण याच्यावर कोणत्या नाही। काळवाडी गावनी जे पाऊल उचलले ना एकदम योग्य आहे। हे जागृत सगळे लोक आहे, जागृत तरुण आहे, असं सगळ्यांनी तालुक्याने पण घरं केलं पाहिजे। पण ऐका सगळ्यांनी महाराष्ट्राने नाही आता तुम्ही जे म्हणताय की हात आपले आहार बंद करायचे हो, आपण समजा पण शाळेला आपल्याला पोषण आहार द्यायचं जे आपण काय करू आपल्या लोक वर्गणीत मी तेच म्हणतो तुम्ही एखादं धान्य द्या असं आपण करू। पोरांचं आपल्याला काय नुकसान करायचं नाही। पण हे जे आहेत ना विषारी अन्न हे जे खायला एजन्सीवाले घालण्यापेक्षा आहेत या एजन्सीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पुढे आलं पाहिजे। सगळ्या तुमच्या पुन्हा एकदा नाव सांगा पुढे बरं सर अधिकारी हो, पुरवठा एजन्सीचं नाव सांगा आणि किती वर्ष पुरवठा करतात ते सांगा। वाहतूकदाराचं पण सांगा। सर समोर आलं पाहिजे सॅम्पलिंग करतात काय 2 मिनिटं साहेबांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे चर्चा झाल्यानंतर, कारण हा शालेय पोषण आहार सगळ्या महाराष्ट्रात जात असेल। तुम्ही पंचायत समिती सदस्य आहे बोला। आम्ही सांगितलं पहिले 2 महिन्यापूर्वीच आम्ही ठराव केलेला आहे का ह्या निकृष्ट दर्जाचा माल स्वीकारू नये। पंचायत समितीचा हो आम्ही ठराव केलेला आहे ना, ठराव केलेला आहे। तरी पण माल का चालू होता? हा, ही एक यंत्रणा त्यांना जर सांगून त्यांनी ऐकलं नसेल तर ही त्यांची चूक आहे। परंतु आपला पंचायत समितीचा ठराव 25 जून रोजीच आपण केलेला आहे। या यंत्रणेवरती त्यावेळेस काहीतरी मला वाटतं सावरगावला या ठिकाणी काहीतरी एक प्रॉब्लेम झाला होता। उपसभापती अमित भाऊ ढोलिंगकर ती तक्रार केल्यानंतर त्यांनी 25 तारखेच्या मीटिंगमध्ये तो पोषण आहाराच्या काही बॅग्स आणल्या त्या सभेसमोर मांडल्या आणि संपूर्ण सभेने लोकांनी आहार बंद करण्यात यावा असा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे, ठराव केलेला आहे। तो लेखी ठराव आहे। काय होतं त्या बॅग मध्ये नक्की काय आढळलं? हळदी पावडर मिरची वगैरे हे निकृष्ट दर्जाचे आढळून आले होते। निकृष्ट दर्जाचे एजन्सी कोणती नाव नाही आता एवढं मला आठवत बरं नाही। याच्यावरती हा आहार बंद करण्यात यावा। महिनाभरात का चालू आहे त्याचं कारण काय? याच्यावरती पॉलिटिकल प्रेशर कोणाचा असावं असं वाटतं तुम्हाला? नाही सांगता यायचं। काल सुद्धा पुन्हा ही गाडी अडवल्यानंतर प्रश्न उपस्थित केला। ते एकच आहे जे अधीक्षक जे आहे शालेय पोषण आहारचे तालुका अधीक्षक जे आहे उंगडे साहेब त्यांचं एकच म्हणणं आहे आम्ही फक्त कागद पुरवतो, ती एजन्सी काय टाकते ते आम्हाला माहित नाही आणि आम्ही जो घेतो तो चांगल्या दर्जाचा माल घेतो। परंतु तुम्ही चांगल्या दर्जाचं घेता। मी सुरुवातीच्या एका बाईट मध्ये सांगितल्याप्रमाणे खराब जरी माल आला तर ना कर्मचारी तक्रार करत नाही ना अधिकारी तक्रार करत नाही, कारण त्यांचे जे हात आहेत ते दगडाखाली दबलेले आहेत। त्यांनी जर तक्रार केली तर त्यांचं निलंबन होते। त्यामुळं कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी शासनाच्या कुठल्याच योजनेच्या बाबतीत चुकीचं बोलणार नाही। त्याच्याकडे जायचं तोच मेन मुद्दा आहे। हाच मोठा भोका आहे तो।
अधिकाऱ्यांना आता प्रश्न करायला चालले एजन्सीचं नाव काय आपण ते विचार बरं ना लोक यंत्रणा तिरुपती एजन्सी आहे. सांगा कुठली एजन्सी ती? सांगा हे महाराष्ट्रात जाणार आहेत. हा वाटप यंत्रणा त्रिमूर्ती एजन्सी आहे. ती वाटप यंत्रणा त्यांच्याकडे विभागात ती एजन्सी कुठली आहे? एवढं मला जास्त एजन्सीचं नाव माहित नाही. ऑपरेटर कोण आहेत त्याचे? मी तात्पुरता इन्चार्ज आलो नाही. मला आताच मी इन्चार्ज घेतलेला आहे. मला एवढं त्याच्यात डिटेल माहित नाही. मला एवढंच माहिती आहे शाळेपर्यंत आलेला माल चांगला प्रतीचा उतरून घेणे आमच्या वरिष्ठांनी आदेश दिले. ते आपल्या शाळेत नाही आलेलं. खराब नाही घेत. अधिकारी उत्तर काय देत आहेत? सांगा तुम्ही आता. जो नाव नाही माहिती. आहे ना आदर करणारे काय माणसं काय आहे. काय पण असं बोलला इन्चार्ज कोण आहे त्यांना कॉल लावा. यांच्याकडून लेखी घ्या. लेखी घ्या. ऐका ना, साधं गणित आहे. आता फोन तुम्ही बोलू ना आता. आता लावा ना. कोण इन्चार्ज आहेत ना त्यांना फोन लावा आणि विचारा कोण आहे. एजन्सी कुठली आहे? ऐका, चांगला माल खरेदी करतोय तुम्ही. आम्ही या नाही महिन्यात खरेदी करत, मग साहेब. कोण? खरेदी करणारी यंत्रणा वेगळी. मग तुम्ही काय करता? आम्ही फक्त शाळेत आलेला माल क्वालिटी पण आहे का नाही ते सर जिल्हा ऐका, चेक केलंय ना, तर कालचा माल जो आता ही गाडी पास आउट झाली, ही गाडी तुम्ही चेक आउट केल्याचं आम्हाला प्रूफ द्या. ही गाडी चेक आउट केल्याचं प्रूफ द्या. चला, यांनी ना सगळं खुलास व्यवस्थित करा. हे बघा गाडी चेकअप तुम्ही त्याचे पुरावे द्या. गोष्ट लपून नका ठेवू. काय असेल ती माहिती तुम्हाला देतोय. माहिती घेतो परिपूर्ण. कुठे गोष्ट लपून नका ठेवू जी आहे ते साधं गणित आहे. तुम्ही लावा ना, तुम्ही. आम्ही चेक केलाय. चेक केल्याचे पुरावे द्या. चेक केल्याचे पुरावे द्या. तुम्ही आम्हाला लेखी द्या, पुरावे द्या आम्हाला. गाडी चेक केली सर. शिक्षण विभागाचा आम्ही आदर करणारे माणसं आहे. तुम्ही आहे तो खुलासा करा. हा टेंडर लहान- कोण सांगा? हा लहान मुलांची जीवित शिकेल साहेब, सगळं तुम्ही क्लिअर सांगा. कोण आहे हे- पोलीस वाल्याचं नाव काय आहे? कोण आहे ते सांगा ना. व्हिडिओला फोन करा. तुम्ही ठराव केला होता याच्यामध्ये तुमच्या पंचायत समितीच्या सभेमध्ये 2 महिन्यांपूर्वी, त्याचं काय झालं पुढं? केलं ना कार्यवाही. खराब माल उतरून घ्यायचं. शिवसाहेबांचं स्पष्ट पत्र आहे की कुठलाही खराब माल घेऊन घ्यायचं. प्रत्येक शाळेपर्यंत पत्र पाठवलंय आपण. नाही आला होता का माल खराब? खराब माल आला होता का? शाळेची तक्रार नाही खराब माल आल्याबाबत. पंचायत समिती सदस्य म्हणतात की तक्रार आहे. काय नक्की भाषा ते म्हणते तक्रारच नाहीये. तक्रार आली तर पंचायत समिती सदस्य काय का? तुम्ही मासिक सभेत ठराव केलाय ना? टक्के किल्ला आहे. त्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे. आता या क्षणाला नाही ऐका सुद्धा ती देत नाही. कोणाचं काय? नाही डोंगरे साहेब ऐका ना, मासिक सभेत ठराव झालाय ना याचा? असं घडले मासिक सभेत ठराव झालाय ना? नाही माहिती. पंचायत समिती सदस्य बोलताय तुमच्याकडे आलं नाही का? पत्र नाही आलं? पत्र आलं ना शिवसाहेब. मग कसं काय म्हणता माहित नाही? तांदूळ आणि हा माल प्रत्यक्ष वजन करून दर्जा एक्सपायरी तपासून घ्यावं. हे कोण करतं? फोन लावा ना. शिवसाहेबांचं पत्र आहे. सेलच फोन करा. एजन्सी कोणी विचारा. स्पीकर चालू. आणि कुठून माल येतोय? चन्नावर साहेब थांबा. स्पीकर चालू. हॅलो हॅलो गजानन पाटील जिल्हा परिषद. हॅलो तो नंबर तुमच्या याच्यावर. तुम्ही व्हिडिओ न लावा फोन. काय म्हणतायत पहा. ते त्यांनी इथे उपस्थित राहायला हवं होतं. नाही हे कोण तपास करू देतो? दिले आहे पत्र. सर नमस्कार. ओपन स्पीकर आहे, काळवाडीत आहे. सर्व ग्रामस्थ आणि पत्रकार सर्व जमलेले आहेत. आपले धोंगडे साहेब आहेत. ग्रामस्थांचं समाधान होईल अशा प्रकारचं या ठिकाणी उत्तर मिळत नाही. अतिशय निकृष्ट प्रकारचा माल या ठिकाणी या गाडीत आढळून आला आहे. अक्षरशः मी स्वतः त्या ठिकाणी आहे. त्याचा वास येतोय सोयाबीनचा. तांदळात किडे आहेत. बाकीचा पण माल अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. आपला ठराव झाला होता गेल्या 2 महिन्यापूर्वी का माल आपण उतरून घ्यायचा नाही. त्या संदर्भात आपल्या अधिकाऱ्यांना योग्य ते उत्तर या ठिकाणी देता येत नाही. हो 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 आहेत ना. ऐका. हॅलो विस्तार अधिकारी दोंडगे साहेब. हॅलो व्हिडिओ साहेब. हो एफडीएची टीम आली. इथं काय झालं ते सांगा ना सरांना. राहू दे पाऊस आहे. तुम्ही पहिली सप्लायची ऑर्डर द्या ना. तुम्ही सांगा बोला ना साहेब, तुम्ही. एक मिनिट ऐका सर. मी सूरज वाजगे बोलतोय सर. सर लोकांना समाधान नको. लोकांना कृती पाहिजे साहेब. त्यांना बोलू व्हिडिओ ना बोलवा इथं. त्यांना बोलू द्या ना. तुम्ही काय झालं रिपोर्टिंग करा ना.
काल विषय असा झाला होता की सरपंचांचा मला फोन आला होता की असं असं आपल्याला सापडलं आहे की सब स्टँडर्ड क्वालिटीचा माल आहे म्हणून तिखट आणि हळद वगैरे. तर त्यानंतर त्यांनी चेक केलं स्वतःच्या लेवलवर आणि नंतर मग चेक केल्यानंतर आढळल्यानंतर आपण म्हणजे त्यांनी FDA ला पण पाठवलं. FDA ची टीम आज येणार होती. आले FD वाले आले सर. हा, जर त्यांनी चेक केलं असेल आणि त्यानंतर मग चेक केल्यानंतर जर त्यांना तशा उणीवा आढळल्या तर ते FDA फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन तसं रिपोर्ट देईल आणि म्हणजे आपल्या शिवसरांना सांगतील. त्यानंतर मग जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्यावर जे काय कारवाई करायची आहे ते डिसिजन होईल मग पुढे. माल चेक सर, करायची कोण आहे? पण गरज कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, नाहीये. बुरशी आणि सडलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर मला पण एक्झॅक्टली माहित नाही कोण आहे. तर दोंडगे साहेब तुम्हाला माहित आहे का? नाही साहेब, मला पण परिपूर्ण कल्पना नाही. कोण माल पुरवठा हे सर आपल्याकडं 2 महिन्यापूर्वी तक्रारी ज्या आल्या होत्या पंचायत समितीला एक मासिक सभेत ठराव झाला होता, त्याचं काय अनुपालन झालं? अंगणवाडीच्या संदर्भात CDPO साहेबांना सांगण्यात आलं होतं की आपल्याला नवीन अन्न घ्यायचं नाहीये. पण त्यांचं म्हणणं असं आलं होतं की आपण 50 दिवसाआधी डिमांड देतो. तर त्यामुळे डिमांड गेली असल्यामुळं त्यांनी 50 दिवसापर्यंतचं माल घ्यावं लागेल अशा टाईप त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर तो पिरियड म्हणजे जर झाला त्यानंतर आता तो नवीनच कॉन्ट्रॅक्टर येणार आहे. जी मुदत होती त्या कॉन्ट्रॅक्टरची ती संपली वाटतं आणि त्यामुळं आता नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट होणार आहे या संदर्भात. मग आता तो जो निकृष्ट दर्जाचा जो काही अंगणवाडीच्या मुलांना आहार येतो त्याचं काय करायचं सर, सांगा तुम्ही आता. हा, तर त्या संदर्भातच आपण आता त्याचा रिपोर्ट तर लॅबला पाठवला आहे. म्हणजे त्यांच्याकडून जर रिपोर्ट आला आणि आपल्याला तसं सापडलं तर ते रिपोर्ट झेडपीला देतील आणि नंतर मग शिवसर त्यांच्यावर कारवाई करतील. सर तुमच्याकडे काल निवेदन आलेलं आहे अंगणवाडी सेविकांचं. त्यांचं म्हणणं आहे 10-11 शिट्ट्या घेतल्या तरी सुद्धा तो वाटाणा शिजत नाहीये, निकृष्ट पद्धतीचा आहे. काय प्राप्त झालंय का आपल्याकडे ते? मी काल SIRच्या संदर्भात मीटिंगलाच होतो तिकडे. माझ्या बघण्यात आतापर्यंत आलं नाही ते लेटर. काय तक्रारी आल्या का अंगणवाडी सेविकांच्या? हा, मला आता 1-2 जण म्हणत होते की शिजत नाहीये म्हणून वाटाणा वगैरे. तर आपण तसं पाठवणार लेटर जिल्हा परिषदेला पाठवतो आणि मी व्हिडिओ साहेब, काळवाडीच्या ग्रामस्थांनी हा पोषण आहार विद्यार्थ्यांना निकृष्ट देण्याचं बंद केलेलं आहे, इथं जाहीर केलेलं आहे. मग ती मुलं पोषण आहारापासून वंचित राहणार, तुम्ही काय उपाययोजना करणार? आताच बोलतो, ठीक आहे. आणि जोपर्यंत आता आपल्याला रिपोर्ट आलं, जर आपला FDAचा आज लोक आलेच आहेत, ठीक आहे. जर त्यांच्याकडून जर रिपोर्ट आली ना की पोषण आहार खराब आहे तर मग आपल्याला स्ट्रॉंगली पुढे परस्यू करता येईल. सर त्यांचा रिपोर्ट यायला महिना लागणार आहे, तोपर्यंत विद्यार्थ्यांचं काय? पण आताचं सोयाबीन हे सुद्धा खराब आहे ना, बुरशी आलेलं सोयाबीन आहे सर. प्रत्यक्षदर्शी सडलेलं आहे आणि खराब आहे. असं आपल्याला माहित पाहिजे ना. अहो डायरेक्ट ना सर, उंदीर मेल्याचा कसा वास येतो सडलेला, तसं त्या सोयाबीनचा वास येतो सर. हो, आणि मुलं ते खात आहेत आणि बहिष्कार टाकलाय त्या गावाने आज सगळ्या शालेय पोषण आहारावर. सर ऐका, जयसिंग कोटी बोलतोय. अतिशय भयान परिस्थिती त्या सोयाबीनमध्ये आहे. मला स्वतः त्या ठिकाणी नाकाला रुमाल लावायला लागला, एवढी परिस्थिती बेकार आहे. आपल्याला ठोस कार्यवाही करून कुठल्याही भावात याच्यावरती कार्यवाही केली जावा आपल्याकडून पण, ही विनंती सर्व ग्रामस्थांच्या वतीने. मी माझा रिपोर्ट तसा पाठवतो. ओके, ठीक आहे. मी रिपोर्ट पाठवतो, त्यानंतर आणि शिवसरांना पण बोलून घेतो. ओके, नमुना पाठवून देतो मला. ओके ओके सर. पंचायत समितीला नमुना पाठवतो.